श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। बिहुरच्या यात्रेत शेंगा होळीगीचा डंका, हजारो सुवासिनींचा महास्वामींना अनोखा नैवेद्य। बिहुरचा गाडा जोरात, गुरु बसवेश्वरांचा भव्य रथोत्सव संपन्न, गुलालाची उधळण, भक्तीचा महापूर। जत तालुक्यात भक्तीचा कडक राडा, बिहुर मठात मूर्ती प्रतिष्ठापनेला भाविकांची अभूतपूर्व गर्दी, रथ ओढायला जनसागर लोटला। बिहुर यात्रेत गुरु बसवेश्वर महास्वामींच्या नावाचा जयघोष। पाहुयात सविस्तर बातमी। बिहुर येथे भक्तिमय वातावरणात श्री गुरु बसवेश्वर महास्वामींचा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा आणि भव्य रथोत्सव संपन्न। जत तालुक्यातील बिहुर येथे श्री राजयोगी गुरु बसव शिवयोगी विरक्त मठ आणि बसवेश्वर विद्यावर्धक संघ बागलकोट या शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री गुरु बसवेश्वर महास्वामी यांच्या शिलामूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा आणि भव्य रथोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्यामुळे संपूर्ण बिहुर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। या सोहळ्यानिमित्त अध्यात्म, शिक्षण आणि परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या कार्यक्रमात सहभाग घेतला। श्री गुरु बसव गीतामृत ग्रंथाचे प्रकाशन। या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विरक्त मठाचे संस्थापक श्री गुरु बसवेश्वर महास्वामी यांच्या जीवन कार्यावर आधारित श्री गुरु बसव गीतामृत या ग्रंथाचे प्रकाशन होय। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निवृत्त न्यायाधीश अरविंद पाशापुरे यांनी भूषवले। यावेळी बोलताना त्यांनी आधुनिक काळातील मुलांच्या जडणघडणीवर भाष्य केले। आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा चांगले पुस्तक द्या, ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात पडेल असे आवाहन त्यांनी पालकांना केले। साहित्यिक सिद्धराज पुजारी यांनी श्री गुरु बसव गीतामृत या ग्रंथाचा परिचय करून देत महास्वामींच्या कार्यावर प्रकाश टाकला। शेंगा होळीगी नैवेद्याची अनोखी परंपरा। बिहुर यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेंगा होळीगी जत्रा। रविवारी पहाटे मठातील गद्दुग्गेला विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी पार पडले। परंपरेनुसार गावातील हजारो सुवासिनींनी आपल्या घरून शेंगा होळीगीचा नैवेद्य तयार करून पांढऱ्या वस्त्रात बांधून वाजत गाजत मठात आणला आणि महास्वामींना अर्पण केला। या अनोख्या परंपरेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि मंगलमय वातावरणाने भारावून गेला होता। भव्य रथोत्सवात गुलालाची उधळण, मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेनंतर दुपारी श्री गुरु बसवेश्वर महास्वामींचा भव्य रथोत्सव पार पडला। रथावर गुलालाची उधळण, खोबरे आणि केळी अर्पण करून भाविकांनी आपली श्रद्धा व्यक्त केली। रथ ओढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती। जय गुरु बसवेश्वरच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी मार्गदर्शन करताना गुरु चन्नबसव महास्वामी म्हणाले, तुटलेली मने जोडण्याचं काम उत्सव आणि रथोत्सव करतात। रथाचा दोर ओढताना जसे सर्वजण एकत्र येतात, तसंच समाजानेही एकत्र राहणे ही काळाची गरज आहे। मान्यवरांची उपस्थिती। या ऐतिहासिक सोहळ्यासाठी टाकाळी गुरुदेव तपोवनचे श्री शिवदेव महास्वामीजी, कागवाडचे श्री यतीश्वरानंद महास्वामीजी, चिखलीचे श्री सिद्धप्रसाद महास्वामीजी यांच्यासह अनेक मठाधिपती उपस्थित होते। तसेच विजयपूरच्या सिद्धेश्वर संस्थेचे उपाध्यक्ष संगू सज्जन यांची प्रमुख उपस्थिती होती। यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदान आणि जनावरांच्या बाजारामुळे या सोहळ्याची शोभा आणखीन वाढली होती। नेटनेटके नियोजन।
बीर ग्रामस्थांनी विरक्त मठ ट्रस्ट कमिटीच्या वतीने या भव्य सोहळ्याचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले होते. जत तालुक्यासह परिसरातील हजारो भाविकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ घेतला. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.